आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार. मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या, धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व येथे आणि तिथल्या या सगळ्या सख्या आज इथे आपल्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, इतक्यात एका आईची एक कविता वाचनात आलेली, खूप सुंदर कविता आहे. ती कविता अशी आहे: मांडव बांधला दारात, गडबड गोंधळ घरात, लेकीला न्यायला आली नवरदेवाची वरात, प्रत्येक क्षण तिचा इथे या घराने जपलेला, आईच्या डोळा पाणी आणि बाप दारात थिजलेला. जपेल का तिकडे कोणी आपल्या लेकीची आवड, परतून याला कधी मिळेल का तिला ही सवड. लेक फोन करते, कधी ख्याली खुशाली कळते, एक लेक घरातून गेली की एक युग सरते. लेकीचं घर बदललं की भूमिका बदलते आणि ती लेक संसारात रमली की स्वतःसाठी जगायचं विसरते. आणि म्हणूनच तिला तिचा हक्काचा वेळ मिळावा म्हणून मी घेऊन आलोय हा 16 सख्यांचा कार्यक्रम. त्या बघूया आजच्या भागामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहे. तेव्हा अजिबात वेळ न घालवता सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. पण त्यासाठी आपल्याला काही ताई इथे लागणार आहेत आणि त्यासाठी मी विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या. प्रिय आई बाबा, तुम्हाला जाऊन आता 2 वर्ष उलटून गेली. माहेरची सावली हरवणं हे काय असतं हे आता मला खूप प्रकर्षाने जाणवतं. की जरी तुमची जागा आज माझ्या घरात रिकामी झाली असेल तरी माझ्या सगळ्या सासरच्या माणसांनी ती कायम भरून काढली आहे. आणि आता सुरू करूया आपण आपल्या पहिल्या खेळाला. हा, त्यासाठी तुम्हाला सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेले आहात. आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे संगीत खुर्ची. लहानपणापासून खेळत आलेलो आहोत, पण ही संगीत खुर्ची आमची जरा वेगळी आहे. वेगळी अशासाठी की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईने नाचत नाचत फिरायचे, नृत्य करत 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 फिरायचे. जी ताई नृत्य करणार नाही ती ताई बाद. आणि जसं येईल तसं, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, घाबरायचं नाही, मी आहे तुमच्या बरोबर. ओके. आणि अट अशी आहे की खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. आपल्या संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची जी रिकामी खुर्ची आहे ती तुमच्यापासून जरा जरी लांब गेली तर ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पकडायची. ओके. हा, आणि अत्यंत महत्वाचं, नळावरची भांडणं करायचे? हा, करायचीच. मला खात्री आहे तुला खूप भांडण करायला आवडतं ना. हा, नाही ना, मिळत नाही करायला ना, हा प्रॉब्लेम. अच्छा, म्हणजे आता ही संधी तुला सोडायची नाहीये, आता मला बघायचंच आहे. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है. लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. झटपट फटाफट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के फटाफट. सगळं विसरून पोरी बघतात. क्या बात है. निळा पिवळा लाल लाल रांगोळी काढतो वाकून, सणासुदीला रांगोळी काढ, भाऊचा बर्थडे रांगोळी काढ, नवीन वर्ष रांगोळी काढ, कलर उरला रांगोळी काढ, उभी लाईन आडवी लाईन तिरपी लाईन वाकडी लाईन फुल काढ, चिमणी काढ. व्हेरी गुड. हा, चुकला पुसून काढ. सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. Very good. हा. नाही, डान्स करत राहायचा. सासूबाई चिडणार चालायचं नाही, घाबरायचं चालायचं नाहीये. लवकर, वाईट लवकर, करायचं पुढे, पुढे. आणि सोबत म्हणायचं खुर्चीच्या इथे थांबायचं नाहीये. व्हेरी गुड, मस्तच. हा, व्हेरी गुड. हा, एक 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 काय नको फ्रेंड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि आता बघूया कोणताही बाद होत आहेत ते. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगड चल नको, मेरे साथ चल नको. ओहो. मी मुंबई से हा. तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. ओहो, क्या बात है. हा, का बरं. व्हेरी गुड, मस्तच.
नाचत नाचत जायचंय, नाचत नाचत. व्हेरी गुड. हा लोक हा हा करेक्ट दाबा नळावरची भांडणं. काय झालेलं आहे? पहिला मी बसली मग ती बसली नाही. तुझं काय म्हणणं आहे? आधी मी बसली होती नंतर ती इकडे आली बसाय. काय म्हणणं आहे? मी पहिला बसली आता मी आनंद इकडे बसलीये. बरं सक तुम्ही ठरवा काय. बरं तुम्ही मैत्रिणी आहात? खूप जवळच्या खूप जवळच्या. एवढ्या जवळच्या आहेत तुम्ही आणि लांबच्या असल्यासारख्या भांडतायत. हा पण मला सांगता येईल जर ही हुकमाची राणी झाली तर तुला कसं वाटेल? चांगलं वाटेल. मऊत की नाही मी बसली. बरं ताई ही हुकमाची राणी झाली तर कसं वाटेल? छान वाटेल मला. अगं मग उठ बसू दे ना तिला. आणि अत्यंत गहन चर्चा केल्यानंतर आम्ही जो व्हिडिओ आहे तो जवळजवळ आम्ही 300-350 वेळा बघितला आणि त्यावरून कारण आमचं असं की कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे आणि असा आमचा निर्णय झालेला आहे की ही खुर्ची आहे ह्या ताईंची एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ही खुर्ची आहे ह्या ताईंची असं मी अजिबात म्हणणार नाहीये. ही खुर्ची आहे ह्या ताईंची. त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. सो ताई तू बसू शकतेस. ओके सोहळा सखांचा सोहळा सखांचा हो, 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 सोहळा सखांचा. म्युझिक प्लीज. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. चंद्रवाणी मुखडा तिचा जीव झाला राधा. राधा 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 माझी राधा कुठं गेली बघा. राधा 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 राधा. हा बसून घ्या पटकन. हा व्हेरी गुड. हा ताई 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 तर माझ्या मागे इथे लवकर. तिथे जाऊन मी काय नको असं चाललं होतं. सोहळा सखांचा हो, 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 सोहळा सखांचा. अशा पद्धतीने आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या ज्या ताई आहेत त्या ताई आहेत 1 2 3 4 5 6 या 6 ताई गेलेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 6 ताईंचं पुन्हा एकदा अभिनंदन कारण तुम्ही आलेले आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. ही जी काय ताई छान नृत्य करत होती हा संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ताई खूप छान नृत्य करत होतीस तू. ओके क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नथ बीत घालून आलेली आहेस. छान अगदी पारंपरिक आपल्या वेशभूषेत आलेली आहेस. एखादा उखाणा पटकन झाला पाहिजे. प्रेमरूपी सागरात श्रद्धारूपी कळी राहुल रावांचं नाव घेते 16 सखांच्या कार्यक्रमाच्या वेळी. हो हो क्या बात आहे. आणि आपल्या या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ माझ्या मणी. मणी म्हणजे मणी मणी हा पण आपल्याकडे हा मणी आहे ना हा म्हणून आपण जरा मणी जरा शाब्दिक कोट्या. ओके आता हा खेळ कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो. तुमच्यासमोर बाटली आहे प्लास्टिकची आणि 5 स्ट्रॉ आहे आणि 5 मणी आहे तुमच्यासमोर. काय करायचंय सगळ्यात आधी तुमच्यासमोर जे 5 स्ट्रॉ आहेत ते या बाटलीमध्ये टाकायचे आणि एका वेळी एकच स्ट्रॉ टाकायचे बरं का. ते 5च्या 5 स्ट्रॉ टाकून झाल्यानंतर मग हे मणी आहेत ते ओवायला घ्यायचे. ओके जी ताई लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टी करेल हा ती विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आणि 3 ताई बाद होणार. बरं मणी होऊन झाल्यानंतर हात वरती करायचे म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली आणि तिसरी ताई कुठली. ओके कळले तुम्हाला. हां आता मला सांग ताई हे स्ट्रॉ कसे टाकशील. एका वेळी एकच स्ट्रॉ हां कसे टाकशील. व्हेरी गुड. हां क्या बात आहे शाबाश. हां 1 हां 2 हां 3 4 5 एक मार. दोन टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. हे इतकं सोपं नाही नाही. तर हे जे स्ट्रॉ टाकायचे ते कसे टाकायचे ते तुम्हाला मी दाखवतो. काय करायचं 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे एका हाताने हा स्ट्रॉ उचलायचा. तो स्ट्रॉ उचलल्यानंतर तो असा टाकायचा.
असा टाकायचा आहे. कळले तुम्हाला नक्की? आणि हे 5च्या 5 स्ट्रॉ अशा पद्धतीने टाकल्यानंतर मग 10 मणी ओवायला घ्यायचे. ओवून झाल्यानंतर हात वरती करायचे. ओके, कळलंय तुम्हाला ताई? कळलंय? ओके, चला तर मग सुरू करूया. या बरं. 1 2 3. समोर बघायचंय, समोर बघायचंय. टेबलाचा आधार घ्यायचा नाहीये. हा, टेबलाचा आधार घ्यायचा नाहीये. शाबाश शाबाश, व्हेरी गुड, मस्त. मग मणी ओवायला घ्यायचे. हा, शाबाश, ओके. हा, हात वरती करायचे. हिचा हात होणार आहे की नाही काय माहिती. हात वरती करायचे, हात वरती करायचे पटकन. ओके, व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड, मस्तच. चुकलं मागत. अरे बापरे. ओके, झालं. वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे, 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे स्नेहल ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, जी गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. 2ऱ्या क्रमांकाची ताई आहे वर्षा ताई, जी गेलेली आहे आपल्या पुढच्या खेळामध्ये. आणि 1ल्या क्रमांकाची ताई आहे दर्शना ताई, जी गेलेली आहे आपल्या शेवटच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच. मला माहिती आहे की तुम्ही खूप वाट बघते आता शेवटचा खेळ काय असणार आहे. बरीचशी उत्सुकता पण तुम्हाला सुद्धा आहे. पण त्या खेळाकडे जाण्या अगोदर आपण सुरू करूया आपला अत्यंत सुंदर असा भाग, ज्याचं नाव आहे पत्र मनातलं. आजच्या भागामध्ये सुद्धा 10 ताईंनी पत्र लिहिली होती, पण 2 पत्रांची आपण निवड केलेली आहे आणि त्या पत्रांचं आपण वाचन करणार आहोत. किंवा सगळ्यात अगदी आपण पत्र वाचणार आहोत वर्षा ताईंचं. ताई, तुझं नाव सांग बरं. वर्षा अमोल राऊतराव. आणि कोणासाठी पत्र लिहिलंय? मी माझ्या वडिलांसाठी. बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? म्हणजे आमच्यात नाही येत ना सध्या, त्यांच्यामुळं त्यांनाच लिहावंसं वाटलं मला. पत्र वाचूया. हो, ठीक आहे. वाचू शकतेस. आबा, काय सांगू तुम्हाला तुमच्या परिचयात. थरथर कापत आहेत. या छोट्याशा पत्रामध्ये काय लिहू मी. 3/7 ही तारीख माझ्यासाठी काळा दिवस होते. तुमच्या आठवणीमध्ये रोज रडायला येतं. तुम्ही मला प्रत्येक वेळेस, प्रत्येक पाडव्याला आम्हाला नवीन ड्रेस घ्यायचा. पाडव्याचं किती रडले तुमच्या आठवणीमध्ये. तुमच्या कडेवर बसलेलं, लहानपणी तुमच्यात खेळलेलं क्षणाला आठवतं. मी कुठलाही हट्ट केला की ते तुम्ही माझा तो हट्ट पूर्ण करायचा. मला तुमची खूप खूप आठवण येते. तुमचे असेच आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. कसं वाटतं आज मनातलं तू सगळं व्यक्त झालीस? खूप हलकं वाटतं मला. खूप काही आठवणी आहेत अशा माझ्या वडिलांच्या की असं शब्दात नाहीच, म्हणजे सगळ्यांसोबत नाही सांगू शकत आहे. काय सांगू, म्हणजे 2 महिन्यांचाच अवधी होता आमच्याकडे. त्यांची सेवा सुद्धा कसलं. आणि त्यावेळेस मी प्रेग्नंट होते. आणि इव्हन त्यांच्या शेवटच्या क्षणाला मला त्यांच्या जवळ पण जाऊ दिलं नाही कोणी. याचीच खूप खंत वाटते मला. शेवटचा चेहरा बघितला नाही त्यांचा. मी समजू शकतो की तुला काय त्रास होतोय किंवा काय दुःख होते, मी समजू शकतो. मला खात्री आहे की बाबांना त्या गोष्टी माहिती आहेत आणि त्याने समजून नक्कीच घेतलं असेल की तू का गोष्टींमुळे, कुठल्या गोष्टींमुळे त्यांच्याजवळ तुला येऊन दिला नाही. पण आज बाबा जिथे कुठे असतील ते खुश असतील, आनंदी असतील आज तुझा संसार बघे. आणि आज त्यांच्याबद्दलचं जे मत आहे किंवा त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत तू त्यांच्यापर्यंत पोचवल्यात, ते ऐकून त्यांना आणखीन खूप छान वाटलं असेल की आपल्या मुलीचं आपल्यावरती किती प्रेम आहे. ओके, आपण आता ह्या ताईंशी बोलूया. चल. ताई, तुझं नाव सांग बरं. दुर्वा अमेय सुर्वे. दुर्वा ताई, हां, कोणासाठी पत्र लिहिलं? आई वडिलांसाठी. बरं, आई बाबांनाच का लिहावंसं वाटलं पत्र? कारण ते आता हयात नाही आहे. किती वर्ष झाली? 2 वर्ष. पत्र वाचू शकतो? हो. प्रिय आई बाबा, तुम्हाला जाऊन आता 2 वर्ष उलटून गेली. तुमचं असं पाठोपाठ अचानक जाणं ते अजूनही माझ्यासाठी धक्कादायकच आहे. माहेरची सावली हरवणं हे काय असतं हे आता मला खूप प्रकर्षाने जाणवतं. पण एकच सांगावंसं वाटतं की जरी तुमची जागा आज माझ्या घरात रिकामी झाली असेल तरी माझ्या सगळ्या सासरच्या माणसांनी ती कायम भरून काढली आहे.
माझी सगळी माणसं मला कधीच तुमची उणीव करून देत नाही. जशी तू माझ्याशी नेहमी व्यवस्थित हसून खेळून बोलत होतीस, तसंच माझ्या सासूबाईसुद्धा माझ्याशी तितक्याच हसून खेळून वागतात. आणि माझा भाऊ आणि मी ह्यांना कुठल्याच गोष्टीची कधीच कुठली कमी पडून देत नाही. फक्त एवढंच आहे की जे रोज बोलणं असायचं ते आज आईबरोबर वडिलांबरोबर होत नाही. त्याची खूप उणीव असते, बाकी काही नाही वाटत. आणि माहेर नाही आहे ह्याचं फार खंत वाटते मला. आणि अर्थातच आई बाबांची जागा तर कोणीच नाही घेऊ शकत. पण त्यांना एक निरोप द्यावासा वाटतो. प्रत्यक्षरित्या आज ते नाही आहेत माझ्यामध्ये. अप्रत्यक्षरित्या हेच सांगेन मी त्यांना की मी आणि माझा भाऊ व्यवस्थित आहोत, आमची काळजी नका करू. आज जी तू आईबाबांबद्दलच्या भावना तू त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलास, मला असं वाटतं की त्या भावना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद हो आपल्या भोवती सतत असतातच असतं. हो तुला छान वाटलं ना? मन मोकळे झालं. हो जाऊया आपण शेवटच्या नक्की. मंडळी, पत्र मनातलं या भागानंतर आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाकडे. कारण मला माहिती आहे तुम्ही सुद्धा तितकेच खूप भावूक झालेले आहात आणि पण उत्सुकता सुद्धा तितकीच आहे की आपल्या या शेवटच्या खेळामधून कोण होणार आहे हुकमाची राणी. तेव्हा अजिबात वेळ न घालवता जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र मनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या शेवटच्या खेळाला. कारण ह्याच खेळातून आता ठरणार आहे हुकमाची राणी. ओके, आता हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे ए गप्पे माझाच पहिला कपे. ओके, हा खेळ असा आहे की तुमच्या समोर 6 पेपर कप आहेत, त्याचे पिरॅमिड बनवायचे. जेव्हा शेवटी एक कप तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्ही बघताय की तुमच्या समोरच्या प्लॅस्टिकच्या बाटलीत एक चेंडू आहे. तो चेंडू त्या कपावरती ठेवायचा आहे. ओके, खेळून झाल्यानंतर पुन्हा जो शेवटचा जो कप आहे तो कप उचलून एकात एक घालून पुन्हा असे ठेवायचे, पण तो चेंडू पाडून द्यायचा नाही. हे झाल्यानंतर पुढे यायचे, ह्याच्यामध्ये 3-3 फुगे, ते 3-3 फुगे फुगवायचे. एका वेळी एक फुगा फुगवायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे आणि एक हात मागे दुसरा आणि दुसऱ्या हाताने फुगा फोडायचे अंगावरती. ओके, तिन्ही फुगे फोडून झाल्यानंतर तुम्ही बघताय समोर तुमच्या हा एक डिश आहे, त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवायचे आणि त्या पिठाला फुंकर मारायचे नाणं दिसेपर्यंत. एकदा का नाणं दिसलं की ते नाणं असं तोंडात धरायचंय आणि हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. रेडी आहेत तुम्ही? 1 2 3. शाबाश शाबाश. ओके, व्हेरी गुड. शाबाश. पडले पडले ते नाही. हा, गाठ मारायचे पटापट पटापट. हा, व्हेरी गुड. फुगा फुगवायचे. टेप असा नाही ते ठेवायचंय. तुम्ही बोट लावताय, तुम्ही पास करण्यात आलेला आहे, पण चुकीचे गेम खेळलेले आहेत ते लक्षात घ्यावं लागेल आम्हाला. हा, दुसरा फुगा फुगवायला घ्यायचा आहे. जायचंय पुढे पुढे जायचंय. हा, पुढे जायचंय. जा लवकर लवकर लवकर. हा, तोते करायचंय लवकर. हा, जा जा लवकर लवकर उचलायचंय, लवकर उचलायचंय, हे करायचंय. हा हा, घुस घुस त्या ताटलीत घुस. हा, आलेलं आहे. हात वरती करायचंय, हात वरती करायचंय. ओके. अरे मी पाहिलंच नव्हतं हिच्याकडे. हे काय आहे? अर्थातच पहिल्या क्रमांकाची ताई आहे स्नेहल ताई. ती हुकमाची राणी झालेली आहे, उपविजेती ठरलेली आहे. दर्शना ताई, तू खेळामध्ये खूप चुकीच्या काही गोष्टी केल्यात. उदाहरणार्थ मी सांगतो, उदाहरणार्थ की एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुझे ते पेपर कप होते ते खाली पडले, ते तू गोळा केलेस, परत केलेस, बरोबर. पण जेव्हा ते चेंडू सकट जेव्हा उचलायचे होते तेव्हा तू चेंडू पकडून खाली उचललेस. टेप असा नाही ते ठेवायचं आहे. तुम्ही बोट लावताय, तुम्ही पाप करण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला नाईलाज असतो. म्हणजे आम्हाला सुद्धा हा निर्णय देताना खरं तर खूप वाईट वाटतं कधी कधी, पण कोणावरती अन्याय नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे उपविजेती ठरलेली आहे दर्शनाताई.
आणि वर्षातही तू 3ऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे. सो सॉरी, पण काय करणार, शेवटी खेळ आहे, कोणावरती अन्याय होता कामा नये. खूप खूप अभिनंदन. चला, व्हेरी गुड. उपविजेती ठरलेली आहे दर्शनाताई, तिला मिळते इंडक्शन. ताई खूप खूप अभिनंदन, उपविजेती ठरलेली आहेस तू. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची जाणी झालेली आहे स्नेहलताई. क्या बात आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच स्नेहलताई, तू हुकमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. अभिनंदन, अभिनंदन. कसं वाटतंय? खूप भारी वाटतं, खूप भारी वाटतं. छान वाटतं मला खूप. माझी खूप इच्छा होती हे जिंकायचं. अच्छा, बघ ती इच्छाशक्ती तुझी इतकी दांडगी आहे की ते गिफ्ट तुझ्याकडे चालून आलेलं आहे. हो, आता त्यासाठी तुझी मेहनत पण आहे ताई, आणि स्वामींची कृपा पण आहे. स्वामींची कृपा. व्हेरी गुड ताई. बरं, कसं वाटते पण हा माहेरचा आहेर मिळाल्यानंतर? हेरचा आहेर तर काय सांगावं, बाहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. बरोबर. आणि तू आता हुकमाची राणी झालेली आहेस, तर असं काय तुला हुकूम इथे सोडावं असं वाटतं की जो सगळ्या सख्यांनी किंवा सगळ्यांनी पाळला पाहिजे? मला असं वाटतं की आपले जे सण असतात, प्रत्येक सणांमध्ये देवीला पूजलं जातं आधी, पण तीच देवी त्याच सणाला घरातच राबत असते. तिला वेळच नाही मिळत, पण ती सगळं करते. मुलांचं करते, सासू-सासऱ्यांचं करते, नवऱ्याचं करते, पाहुण्यांचं करते. तिला वेळ नाही मिळत, तर तिला थोडा तरी वेळ मिळायला हवा. ते स्वतःहून घरच्यांनी ॲप्रिशिएट करायला हवं की आम्ही थोड्या वेळ तुम्हाला वेळ देतो, तुम्ही बिंदास करा तुम्हाला जे करायचं. आणि खूप करू शकतात. मग स्त्रिया इतक्या पुढे जाऊ शकतात ना, जाताच येईल, पण जा तू 2 पोळ्या पडून जा, असं होतं. पण तसं माझे मिस्टर नाही आहेत. पण मग इतरांच्या घरी तसं नको व्हायला, त्यांना पण चान्स मिळायला हवा. जसं मला मिळायला आज माझ्या सासू सासऱ्यांमुळे, माझ्या जावेमुळे आज मला इथे खरंच सिरियसली सांगते, त्यांनी माझ्या मुलाला सांभाळलं म्हणून मला हे मिळालंय. त्या दिवसभरापासून त्याला सांभाळतात म्हणून मी आज इथे उभी आहे. सिरियसली माझ्या सासरच्या सगळ्या लोकांना धन्यवाद. त्यांनी खरंच खूप सपोर्ट करतात ते. नक्कीच ताई, नक्कीच. आणि तू जो हुकूम इथे सोडलायस तो रास्त पण आहे अशासाठी की बरोबर आहे की प्रत्येक सखीला, प्रत्येक ताईला तिच्या हक्काचा वेळ हा नक्कीच मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी घरातल्यांनी पण तितकाच सपोर्ट करायला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की तिलासुद्धा तिच्या हक्काचा वेळ बाबा आपण द्यायला पाहिजे की मी घर सांभाळते, तू जा, आज तुझ्यासाठीच. व्हेरी गुड ताई. मला असं वाटतं की सगळेच हा हुकूम नक्कीच पाळतील. पण आता तू हुकमाची राणी झालेली आहेस बाबा, एक सेल्फी मी काढला तर चालेल? काढू ना? नक्की. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. स्नेहलताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस. मंडळी, लेक सोडते माहेर, पण माहेरची ओळख जपते. संस्कार घेऊन माहेरचे सासरची संस्कृती जपते. आणि म्हणूनच प्रत्येक लेक, प्रत्येक सून आणि प्रत्येक आई ही स्पेशल असते. या भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.